विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख परीक्षा, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा, तसेच महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या सर्व परीक्षांचा मॉक सराव व्हावा या कारणास्तव आपण मॉक टेस्ट दर रविवारी घेऊन येत असतो. दररोज आपण विविध विषयांवर व्हिडिओ अपलोड करत असतो. ॲट द एंड रविवारी आपण एक मॉक टेस्ट आणत असतो, ज्या अनुषंगाने एक्झामचं प्रिपरेशन होण्यासाठी आपणास मदत होईल. आजच्या टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. या 25 प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान इन्क्लूड करण्यात आलं आहे. सामान्य ज्ञानमध्ये भूगोल, इतिहास तसेच चालू घडामोडी यांचा समावेश आहे. त्यानंतर मराठी, त्यानंतर इंग्लिश. सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख घेतलेले आहेत, म्हणजे म्हाडा परीक्षेचा पॅटर्नही आपण बघितला आहे. त्या अनुषंगाने कोणते प्रश्न ते विचारू शकतात ते आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना बाकी एक्झाम जसं की तलाठी परीक्षा, पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर सर्व परीक्षांसाठी आजचे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची तर लक्षात घ्या, तुमच्याजवळ वही, पान आणि पेन तयार ठेवा. वहीमध्ये 1 ते 30 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. या वेळेत तुम्ही उत्तर लिहायचं आहे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. सर्व प्रश्नांची उत्तरे शेवटी सांगण्यात येणार आहेत, लक्षात घ्या. आणि सर्व प्रश्न आणि बरोबर उत्तर टॅली करून झाल्यानंतर आपणास आपले गुण कमेंट करायचे आहेत. लक्षात घ्या, योग्य गुणांसाठी 2 मार्क्स आहेत. एखादं उत्तर जर चुकलं तर 0.5 मार्क्स तुम्हाला मायनस करायचे आहेत. एखादा क्वेश्चन स्किप केला तर 0 गुण आपणास कट करायचे आहेत. लक्षात द्या, परीक्षा देण्याचा सर्वात मोठा फायदा काय की कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तयार होतं. बरोबर, आपल्या किती लक्षात आहे हेही आपणास कळतं. तसेच परीक्षेची भीती, ॲक्च्युअल परीक्षेची भीती दूर होते. कारण की यामध्ये काय आहे की टाईम बाउंड आहे, म्हणजे मी टाईम लावणार आहे प्रत्येक क्वेश्चनला. त्यामुळे की टाईम बाउंड टेस्ट तुम्हाला द्यायची. तसेच मोठा प्रश्नसंच, म्हणजे विविध प्रश्न आपणा डोळ्याखालून जातात, म्हणजे मोठा प्रश्न आपल्याकडे तयार होतो. तर विद्यार्थ्यांनो, मॉक टेस्ट क्रमांक 10. पहिला प्रश्न, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत? विराट कोहली, लिंबाराम, कपिल देव की ऑप्शन डी विश्वनाथ आनंद? विद्यार्थ्यांनो, प्रश्न रीड करून झाल्यानंतर लगेच मी टायमर लावत असतो 30 सेकंदाचा. या 30 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न वाचून ऑप्शन परत एकदा रीड करायचे आहेत आणि जे योग्य उत्तर असेल ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. ॲट द एंड सर्व उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? आपले ऑप्शन आहेत मुकेश ऋषी, परचुरी व्यंकटेश्वर राव, जयप्रकाश रेड्डी की रवींद्रनाथ टागोर? साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, नोबेल पारितोषिक विजेते पहिले आशियाई कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत नवज्योत कौर, रवींद्रनाथ टागोर, स्नेह राणा की ऑप्शन डी राजीव गांधी? नोबेल पारितोषिक विजेते पहिले आशियाई कोण आहेत? प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे सांगण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, मेवाड पुरस्कार कोणत्या राज्याला दिला जातो? आपले ऑप्शन आहेत राजस्थान, बी हरियाणा, सी दिल्ली की ऑप्शन डी पंजाब? मेवाड हा पुरस्कार कोणत्या राज्याला दिला जातो? विद्यार्थ्यांनो, नोटबुकमध्ये ॲन्सर नोट डाऊन करून घ्या. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ बाकी आहे. विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? आपले ऑप्शन आहे सेवाचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र की ऑप्शन डी परमवीर चक्र? इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? विद्यार्थ्यांनो, टाइम्स अप.
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? आपले ऑप्शन आहेत औरंगाबाद, त्यानंतर नागपूर, भंडारा नागपूर की ऑप्शन डी अकोला. महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? विद्यार्थ्यांनो, प्रश्न वाचून झाल्यानंतर मी 30 सेकंदाचा टाईम लावत असतो आणि 30 सेकंद झाल्यानंतर मी ॲटोमॅटिक प्रश्न चेंज करत असतो. टाईम बाउंड टेस्ट देण्याचा विद्यार्थ्यांनो आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे? आपले ऑप्शन आहेत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक की ऑप्शन डी गोवा. विद्यार्थ्यांनो, येत नाही म्हणून लगेच स्किप नाही करायचं. जोपर्यंत तुमच्याकडे वेळ असेल तोपर्यंत ट्राय करायचा प्रयत्न करायचा राहतो, कारण की एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्नाला आपलं 100% देणं खूप गरजेचं असतं. कुठेही लेझिनेस किंवा अशा जर तुमच्या आपणामध्ये भावना येऊन देऊ नका, कारण की एक्झामला अशाच भावना आपणामध्ये येतात आणि एखादा क्वेश्चन जो येणार असतो तो आपण निग्लेक्ट करतो. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? आपले ऑप्शन आहेत 1972ला, 1952ला, 1980मध्ये की 1970मध्ये. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? आपले ऑप्शन आहेत 1960मध्ये, बी 1965मध्ये, सी 1968मध्ये की ऑप्शन डी 1973मध्ये. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? आपले ऑप्शन आहेत 1960, 1965, 1968 की ऑप्शन डी 1973. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, अमरावती राज्यात सातपुडा रांगांना कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले ऑप्शन आहे असुली पठार, तोरणमाळ पठार, गाविलगड टेकड्या की अमरावती पठार. अमरावती राज्यात सातपुडा रांगांना कोणत्या नावाने ओळखले जाते? विद्यार्थ्यांनो, 30 सेकंदाचा वेळ प्रत्येक प्रश्नाला आपण देतो. यावेळी तुम्ही योग्य उत्तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे सांगताना तुम्ही नोटबुकमध्ये योग्य उत्तर नोट डाऊन करू शकतात. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ काय उद्देशून लिहिला? आपले ऑप्शन आहे धर्माची शिकवण, मानवधर्म सभेचा प्रसार, आत्मचरित्र की ऑप्शन डी एकात्मतेची शिकवण. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ काय उद्देशून लिहिला? विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, खालीलपैकी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण कोणी घेतले होते? आपले ऑप्शन आहेत के डी कुलकर्णी यांनी, बहामन यांनी, गोविंद पोद्दार यांनी की अकबर यांनी. खालीलपैकी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण कोणी घेतले होते? विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे. आपण योग्य आन्सर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थ्यांनो, टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, 1919मध्ये केसरी हिंद ही पदवी कोणी देऊन सरकारने कोणाचा गौरव केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत नारायण गुरु, त्यानंतर विरा शिंदे, सी रमाबाई रानाडे की ऑप्शन डी पंडिता रमाबाई. 1919मध्ये केसर ए हिंद ही पदवी देऊन सरकारने कोणाचा गौरव केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत नारायण गुरु, विरा शिंदे,
रमाबाई रानडे की ऑप्शन डी पंडिता रमाबाई. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. भारतात इसवी सन 712 इस्लामी आक्रमण कोणी केले? आपले ऑप्शन आहेत शेरशहा सुरी, अकबर, महम्मद बिन कासिम की ऑप्शन डी खिलजी. भारतावर इसवी सन 712 पहिले इस्लामी आक्रमण कोणी केलेलं आहे? आपले ऑप्शन आहेत ए शेरशहा सुरी, ऑप्शन बी अकबर, सी महम्मद बिन कासिम की ऑप्शन डी खिलजी. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. पंडिता रमाबाईंनी अंधांसाठी स्थापन केलेली पहिली शाळा कोणती होती? आपले ऑप्शन आहेत शारदा सदन, त्यानंतर बातमी सदन, सी सुमन सदन की ऑप्शन डी कृपा सदन. पंडिता रमाबाईंनी अंधांसाठी स्थापन केलेली पहिली शाळा कोणती होती? आपले ऑप्शन आहेत शारदा सदन, बातमी सदन, सुमन सदन की ऑप्शन डी कृपा सदन. विद्यार्थी मित्रांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात. खालील अक्षरांची विद्यार्थ्यांना ओळख सांगायची आहे. क, ख, भ, म यांना विद्यार्थ्यांनो आपण काय म्हणतो? स्पर्श व्यंजने, उष्मे, अर्धस्वर की ऑप्शन डी अल्पप्राण. विद्यार्थ्यांनो क, ख, भ, म या अक्षरांना विद्यार्थ्यांनो आपण काय म्हणत असतो? स्पर्श व्यंजने, उष्मे, अर्धस्वर की अल्पप्राण. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. विद्यार्थ्यांना स्वरसंधी ओळखायची आहे. सहोदर या शब्दाची स्वरसंधी विद्यार्थ्यांना ओळखायची आहेत. आपले ऑप्शन आहेत आपल्यासमोर ए, बी, सी, डी. व्यवस्थितरित्या ऑप्शन बघा आणि याचं उत्तर गेस करा. सहोदर या शब्दाची स्वरसंधी ओळखायची आहे. प्रश्न जर येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत ए स्वरसंधी, बी विसर्ग संधी, सी व्यंजन संधी की ऑप्शन डी वर्णसंधी. सन्मती या सामासिक शब्दाची संधी प्रकार ओळखायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली विद्यार्थ्यांनो जात ओळखा. आपले ऑप्शन आहेत ए क्रियाविशेषण, बी विशेषण, सी शब्दयोगी की ऑप्शन डी उभयान्वयी. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात विद्यार्थ्यांना ओळखायची आहे. क्रियाविशेषण, विशेषण, शब्दयोगी की उभयान्वयी यापैकी योग्य ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता? निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत पपई, गवई, सोई की ऑप्शन डी मोई. निश्चितपणे एकवचनी असलेला विद्यार्थ्यांनो शब्द सांगायचा आहे. आपले ऑप्शन आहेत पपई, गवई, सोई की ऑप्शन डी मोई. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. वन फॉर होम द वर्ल्ड इज होम याच्यासाठी विद्यार्थ्यांनो एक शब्द ओळखा. आपले ऑप्शन ए, बी, सी आणि डी आहे. यापैकी योग्य आन्सर विद्यार्थ्यांना ओळखायचा आहेत. व्यवस्थितरित्या प्रश्न आणि ऑप्शन रीड करा.
वन फॉर होम द वर्ल्ड इज होम याच्यासाठी विद्यार्थ्यांना कोणता शब्द येणार आहे? जर येत नसेल तर तुम्ही प्रश्न स्किप करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 फोर फुटेड ॲनिमल याच्यासाठी एक शब्द सांगा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. आपण यापैकी एक ऑप्शनचा निवड करून आपल्या नोटबुकमध्ये आन्सर नोट डाऊन करू शकता आणि ॲट द एंड जेव्हा मी उत्तर सांगणार आहे तेव्हा तुम्ही तुमचं उत्तर टॅली करू शकता. विद्यार्थी मित्रांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 वन हू डज नॉट इझिली बिलीव्ह व्हॉट एव्हर इज टोल्ड. विद्यार्थ्यांनो यासाठी एक शब्द कोणता येईल? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. व्यवस्थितरित्या रीड करा आणि जे योग्य आन्सर असेल ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. वन हू डज नॉट इझिली बिलीव्ह व्हॉट एव्हर इज टोल्ड यासाठी एक शब्द निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 प्लांट अँड ॲनिमल ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन वॉटर. प्लांट अँड ॲनिमल ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन वॉटर यासाठी विद्यार्थ्यांनो एक शब्द निवडा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. व्यवस्थितरित्या ऑप्शन रीड करा आणि नोटबुकमध्ये आपले आन्सर नोट डाऊन करा. प्लांट्स अँड ॲनिमल ग्रोविंग ऑर लिव्हिंग इन वॉटर यासाठी एक पर्यायी शब्द विद्यार्थ्यांनो निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 ॲनिमल एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. विद्यार्थ्यांनो या जागी एक पर्यायी शब्द निवडा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. व्यवस्थितरित्या रीड करा आणि आपलं जेही आन्सर असेल तो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात. ॲट द एंड मी सर्व उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲनिमल्स एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड वॉटर. विद्यार्थ्यांनो यासाठी एक शब्द निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. आता आपण जेवढेही प्रश्न आहेत 1 ते 25 प्रश्न यांचे आन्सर आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत? तर क्वेश्चन क्रमांक 1चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विश्वनाथ आनंद. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 होता साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर क्वेश्चन क्रमांक 2चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जया प्रकाश रेड्डी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 होता नोबेल पारितोषिक विजेते पहिले आशियाई कोण आहेत? तर लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 3चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 होता मेवाड पुरस्कार कोणत्या राज्याला दिला जातो? तर क्वेश्चन क्रमांक 4चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 5चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी परमवीर चक्र. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी भंडारा नागपूर हे याचं योग्य आन्सर आहे. विद्यार्थ्यांनो नागपूर ही 2 ठिकाणे आहेत परंतु लक्षात घ्या जो जवळचा ऑप्शन असतो तो आपण सिलेक्ट करायचा असतो. क्वेश्चन पेपरमध्येही हे लॉजिक लक्षात ठेवा. जर 2 ऑप्शन आहे म्हणून क्वेश्चन काय स्किप करायचा असतो का नाही? तर जवळचा कोणता ऑप्शन आहे? भंडारा इथे आढळतो आणि भंडारा हा कुठे आहे? तर नागपूरच्या जवळ. तर भंडारा नागपूर असा आला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे? तर क्वेश्चन क्रमांक 7चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हे याचं योग्य आन्सर आहे 1972. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 9चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 1973. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 अमरावती राज्यात सातपुडा रांगांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 10चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी
गाविलगड टेकड्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, दादोबा पांडुरंग तडकरकर यांना धर्मविवेचन हा ग्रंथ काय उद्देशून लिहिलेला आहे? तर लक्षात घ्या, क्वेश्चन क्रमांक 11चा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मानवधर्म सभेचा प्रचार. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, खालीलपैकी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण कोणी घेतले होते? तर लक्षात घ्या, क्वेश्चन क्रमांक 12चा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, के.डी. कुलकर्णी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, 1919मध्ये केसरी हिंद ही पदवी देऊन सरकारने कोणाचा गौरव केलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंडिता रमाबाई. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, भारतात इसवी सन 712मध्ये पहिले इस्लामी आक्रमण कोणी केले? तर क्वेश्चन क्रमांक 14चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, महम्मद बिन कासिम. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, पंडिता रमाबाईंनी अंधांसाठी स्थापन केलेली पहिली शाळा कोणती होती? तर क्वेश्चन क्रमांक 15चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, बातमी सदन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, खालील अक्षरांची ओळख सांगा, क ख भ म. तर क्वेश्चन क्रमांक 16चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्पर्श व्यंजने. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, स्वरसंधी विद्यार्थ्यांना ओळखायला सांगितली होती तुम्हाला सहोदर या शब्दाची. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, सह प्लस उदर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार विद्यार्थ्यांना ओळखायचा होता. तर लक्षात घ्या, 18चं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्यंजन संधी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात विद्यार्थ्यांना ओळखायची होती. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशेषण. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द विद्यार्थ्यांना तुम्हाला ओळखायला सांगितलं होतं. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, पपई हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, वन फॉर हुम द वर्ल्ड इज होम, ज्याच्यासाठी जग हे घर आहे अशा व्यक्तीस काय म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक डी, कॉस्मोपॉलिटियन हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, 4 फुटेड ॲनिमल याला काय म्हणतात? तर सोपा प्रश्न होता, क्वाड्रपड. क्वाड्रफ म्हणजेच 4 फुटेड ॲनिमल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, वन हू डज नॉट इझिली बिलीव्ह व्हॉट एव्हर इज टोल्ड, याच्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य आन्सर काय आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, इन्क्रेड्युलस म्हणजेच वन फॉर हू डज नॉट इझिली बिलीव्ह व्हॉट एव्हर इज टोल्ड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, प्लांट्स अँड ॲनिमल ग्रोईंग ऑर लिव्हिंग इन वॉटर याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक ए, ॲक्वॅटिक हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, ॲनिमल एबल टू लिव्ह बोथ ऑन लँड अँड वॉटर याच्यासाठी विद्यार्थ्यांना एक शब्द काय असेल? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, ॲम्फिबियन हेच योग्य आन्सर आहेत. विद्यार्थ्यांना आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. हे तुमच्यासमोर ऑप्शन आहेत DCBA. तर लक्षात घ्या, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले जे गुण आले आहेत विद्यार्थ्यांनो ते नक्की खाली कमेंट करायचे. तसेच जर तुम्हाला याची जर PDF पाहिजे असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं चॅनल आहे त्याला जॉईन करा. लक्षात ठेवा, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. विद्यार्थ्यांनो, चालू घडामोडी हा कोणत्याही एक्झामचा अगदी ज्वलंत टॉपिक आहे. त्याची डेली बेसिसवर प्रॅक्टिस करायची जर असेल तर करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तसेच स्पर्धा परीक्षा तयारी आणि अपडेटसाठी ज्ञानवंदना एज्युकेटर हेही चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात. दोन्ही चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर न चुकता जॉईन करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक्स. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला, तुमच्या नॉलेजमध्ये थोडीही भर झाली असेल तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. तसेच आपले जेवढे मित्र आहेत त्यांपर्यंत नक्की चॅनलला शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की आपण डेली बेसिसवर नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, यशाचं सूत्र हमेशा लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीस आपणाकडे ध्येय असलं पाहिजे. कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहात त्याचं ध्येय असलं पाहिजे. डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डेडिकेशन असलं पाहिजे, डिटर्मिनेशन असलं पाहिजे, सातत्य प्रिपरेशन करताना चिकाटी, सातत्य, परसिव्हरन्स असणं गरजेचं आहे आणि ॲट द एंड पेशन्स आपणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला यासाठी मी आपला सर्वांचा ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.